श्री स्वामी समर्थ बखर भाग 2. गोपाळबुवांना अक्कलकोटात जात असताना आलेला अनुभव. गोपाळबुवा अक्कलकोटात जाण्यास निघाले. त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्यांनी त्यांच्या भावाकडनं जरा पैसे घेतले. मग अर्धा प्रवास झाला आणि पैसे संपले. मग त्यांनी धर्मशाळेत थांबण्याचा निर्णय घेतला. परंतु पुढचा प्रवास कसा होणार? परंतु स्वामी महाराजांची लीला बघा. तर त्या ठिकाणी अलंकाराने सजलेली 10-12 गाड्यांसहित एक स्त्री आली. मग त्या स्त्रीने गोपाळबुवांना हवे तेवढे पैसे देऊ केले. परंतु गोपाळबुवा कोणत्या मोहात अडकले नाही. मग गोपाळबुवांनी सांगितले की मला फक्त अक्कलकोटास जाईपर्यंत एवढे पैसे पुरतील, तेवढे पैसे तुम्ही द्या. मग त्यांनी तेवढे पैसे घेतले आणि अक्कलकोटात जाण्यास सुरुवात केली. मग गोपाळबुवांकडे 2 पैसे खिशात शिल्लक होते. मग त्या पैशांच्या त्यांनी खारका घेतल्या आणि त्यावेळी आपले स्वामी महाराज खास बागेत वटवृक्ष झाडाखाली विसावलेले होते आणि स्वामींचा तेजपुंज आणि भव्य दिव्य देह बघून त्यांचे भान झरपले. त्यांना असे जाणवले की आपल्या वासनांचा लोप होतोय. मग त्यांनी असं ठरवलं की आपण आता अक्कलकोटातच राहायचं स्वामींजवळ. मग गोपाळबुवा त्रिकाल भिक्षेवर आणि फक्त त्रिकाल स्वामी दर्शनावरच अक्कलकोटात राहिले.